डीव्हीआर बंद पडलाय? काळजी नको, चला बघूया त्याच्या मदरबोर्डमधला प्रॉब्लेम कसा शोधायचा. कोणतीही दुरुस्ती करायच्या आधी खरी समस्या कुठे आहे हे कळायला हवं, बरोबर? आणि यासाठी फक्त एक साधं टूल वापरून आपण बोर्डवरच्या कॉमन प्रॉब्लेम्स शोधू शकतो. सुरुवात करूया सेटअपपासून. मल्टीमीटर डायोड मोडवर सेट करा आणि एक प्रोब ग्राउंड करा. आता बोर्डवर येऊया. सगळ्यात आधी बघू की सिस्टममध्ये पॉवर येतोय की नाही. आपल्याला आधी लहान पीएफ कॅपॅसिटर तपासावे लागतील. मेन पॉवर इथूनच आत येतो. ही आहे मेन व्हॅल्यू. इथे 12 व्होल्ट दिसायलाच हवेत, नाहीतर प्रॉब्लेम पॉवर सप्लायचा आहे. बरं, समजा 12 व्होल्ट येत आहेत, मग प्रॉब्लेम नक्कीच पुढे आहे. आता मेन कंपोनेंट्समध्ये शॉर्ट्स शोधूया. शॉर्ट्स तपासण्यासाठी आपण इम्पिडन्स मोजणार आहोत. रीडिंग 0 आलं म्हणजे पुढे गडबड आहे. आणि गंमत म्हणजे हीच इम्पिडन्स टेस्ट आपण बोर्डवरच्या महत्त्वाच्या कंपोनेंट्सवर अप्लाय करणार आहोत. प्रत्येक कॉइलसाठी इम्पिडन्स 0पेक्षा जास्तच हवा. 0 म्हणजे ती व्होल्टेज लाईन शॉर्ट आहे. हाच नियम बायोस चिपला पण लागू होतो. तिची 8वी पिन ग्राउंडला शॉर्ट नाहीये ना, हे चेक करा. तर मग या डीव्हीआर मदरबोर्डमध्ये सगळ्यात जास्त काय खराब होतं? सहसा ते छोटे इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणजे आयसीज जळतात, पण ते बदलता येतात हीच चांगली गोष्ट आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही डायग्नॉस्टिक स्किल फक्त डीव्हीआरसाठी नाहीये. खरं तर ही पद्धत असंख्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर चालते. लॅपटॉप, मदरबोर्ड, हार्ड डिस्क, सगळीकडे. म्हणजे मल्टीमीटर वापरायला शिकलं की इलेक्ट्रॉनिक्सच्या दुरुस्तीचा मोठा दरवाजा उघडतो. एक प्रोटिप: एका चांगल्या वर्किंग बोर्डच्या व्हॅल्यूज लिहून ठेवा. पुढच्या वेळी रिपेअरिंग सोपं जाईल. या माहितीमुळे स्वतःचे इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्त करून वेळ आणि पैसे दोन्ही वाचवता येतात. तर मग आता सुरुवात कशापासून करणार?